आताच मी झोपून उठले आणि आमची चालली शिफ्टिंग नवीन घरात. सो आता आम्ही इथे या घरात परत येणार नाही आहे. आजच काय ते लास्ट फायनल आहे. आणि उद्या आज काय आहे, आज थर्सडे, परवा आम्ही चाललो आहे गावी. सो सगळी घाई आहे. मी फ्रेश झाल्यानंतर भेटते. गाणं गा ना, मग अशी गातात असते. अरे हे तर घे. मी आता चाललो नवीन घराच्या इथे. जस्ट बिकॉज आमची चालू आहे. पण हे कसं घेऊ? काय नाही, सामान घेऊन येते. परत चाललो एवढं सगळं सामान घेऊन आणि आता परत येणार आहे हे ठेवून. हे आता एवढं नेताना एवढी हालत झाली. काल विचार कर आम्ही कसं आणलं असेल फ्रीज वगैरे. मी ती पिशवीवाला जमलीच नाही घ्यायला. मी कशी आणली गाडी, व्हिडिओ काढली पाहिजे होतीस, बघितलंस ना. हँडल एवढी मोठी बॅग, ती रेड कलरची, ती पुढे होती हँडलच्या इथे, आणि माझ्या हातातली दुसरी पिशवी पण नारळाची वगैरे, ती पण त्याच्या हँडलच्या बाजूलाच होती. कारण ती झेपलीच नाही मला. म्हणजे कारण हिची मोठी मध्ये बॅग पण होती म्हणून नाही जमलं. गाडी चालवायला पण हे लागतं. पण नशीब जवळ आहे म्हणून शिफ्टिंगचं, ना तर वांदे झाले असते एवढं. तशी काय रुणाली येणारच होती शिफ्टिंग करायला. येणारच होती म्हणजे बाय बाय गाईज. सो आता वाजलेत 6:30 आणि आम्ही दुपारी जेवण झोपलेलो थोडंसं, आणि आता परत सामान घेऊन जायचं आहे. ऑलरेडी आम्ही 2दा जाऊन आलो तिथे. आता नको परत बॉक्समध्ये भरा. नको आता मी परत घेऊन चाललो सामान. आता थोडंसं पाऊस आल्यामुळं थांबलो, परत जाणार. ही कधी लावणार काढणार? गावी घेऊन जाणार आता. अरे ही गावी घेऊन जायला पाहिजे आता. ही आपण जाताना. हो कशी नाही नाही ना, नंतर पाठवतो. हो तेच. आज पूर्ण काढून तिकडे घर खाली आहे. तिकडे ही वायर पण नाही. प्युरिफायर, सिलेंडर, गॅस आणि TV राहिले. बाकी ऑलमोस्ट सगळं आता आम्ही नेऊ. बाकी काही नाही, देवार आहे, ऑलमोस्ट डन. पण हे खाली झालं आहे आणि तिकडचे नवीन घर पूर्ण भरलं आहे. मला 3 तारखेला आल्यावर काढून बघायला लागणार. गॅस पण काढायचं. काय घेऊन जाऊया? आम्ही काय घेते, डाळ आणि ती पुरी घेते ना. काय घेऊन जाऊ? हे बाकी आहे. आणि हे कपाट आपलं खालचं TV युनिटचं गिफ्ट द्यायचं आहे. हे मी लावतो पुढे. हां 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 हां. और कुछ? आई चालली. बाय बाय आई. परत येणार आहे पण पाहिजे TV बघायला. काढलं ते वायफाय. वायफाय काढला ना, केबल थोडी काढलाय. डाळ घे. तो जयेश आणि मी आलोय आता वॉकला. जेवण वगैरे आमचं सगळं झालं. सगळं थोडंसं आवरायचं होतं, ते पण केलं आणि आता खाली आलोय. हा असं बघताय माझ्याकडे. एवढं तर फास्ट चालत असं. हां हां. हे सो गुड मॉर्निंग गाईज. सो कालचाच ब्लॉग मी आता इथे कंटिन्यू करते. आणि मी सकाळी
आत्ताच उठले आणि बाल्कनीमध्ये येऊन बसले. म्हणजे डोळे पण ओपन होत नाहीत. सो काल नवीन घरात असं लगेच झोप नाही आली, बट ठीक आहे, चालून घेतलं. आणि आता मस्त वाटतंय बाल्कनीमध्ये बसून. पाण्याच्या बॉटल आम्ही देऊन अय्या काय केलं बाया? मी केसाला मेहंदी लावली. आम्ही तिघं असे पडले इथे त्या साईडला. तर आम्हाला इथे 5Gचा रेंज भेटतं फक्त. अजून वायफाय नाही लावला आम्ही म्हणून. नंतर वायफायवाला आला. मेहंदी लावलेली मी, हेअर वॉश केले, अंघोळ केली आणि जेवले. सांगतो मला केस काय मनापासून केलेलं नाही. केस तुला बघितलं ना त्या ह्याच्यात आपल्या टॉवर मध्ये मस्त किचन संडासचे ते बरोबर त्यांनी पॉईंट दिलेला. ऊन आलंय 800 रुपये त्याच्यामुळे 450. छान छान दिसतात. काय नाही, आता मी झोपणार आहे. खूप 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 बोर होत आहे, खूप बोर होत आहे. पण देर इज नो ऑप्शन. आम्ही आमच्या गणपतीची म्हणजे गावी तयारी केली आहे. म्हणजे सगळं डेकोरेशन वगैरे घेतलं आम्ही. सिम्पल मस्त असं डेकोरेशनचं बघितलं. आणि बघू गावी गेल्यावर. आणि बाल्कनीमध्ये ना सध्या तरी म्हणजे नवीन नवीन आहे म्हणून पण छान मस्त एकदम भारी वाटतं. हा व्ह्यू बघायला गाईज, ह्याला जर सनसेट येईल तर खूप खूप मस्त व्ह्यू दिसेल, खूप मस्त. आणि इथे हे छोटंसं आहे पाण्याचं आणि तिकडे पण एक खाडी आहे मोठी. आणि इथून मधून अशी ह्या साईडला इथे 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 इथून ट्रेन जाते. अरे कुठे गेलं? हां इथून, अरे इथून ट्रेन जाते, तुम्ही समजून जाल. सो हा व्ह्यू बघायला मस्त मजा येते. बट खालचा जो हे आहे एरिया, हे दोन गार्डन आहेत. आधी जिथे राहायचो तिथे माणसं तरी दिसायची, इथे कोणीच नाही दिसत. सो आई आता इथे बनवते आहे ढोकळा, खमण ढोकळा, जो रेडीवालाच आहे. आम्ही घ्यायचा आज सकाळीच आणला बाबा आणि जयेशने. चहा घ्यायला बाबाला चहा दे. तुझा व्हॉइस रेकॉर्ड झालाय. हा वा, आता भजी बनवणार. भजी बेसनचे पीठ आहे. त्या बेसनच्या पीठाला ढोकळा पीठ म्हणून विकतात. काय गं आम्ही बंद कर गॅस. हे बघायचं 2 पाकिट नेणार पाहिजे गावी. हा ना. उन्हानेच खायला आता पटाला. चटणी करायची. चटणी कशी करायची?
सामान येईपर्यंत असंच दिसणार ना. और क्या दिखेगा. आमचा ढोकळा अजून बनतोय. चटणी बनवते आई. चटणी. जास्तच पाणी नाही टाकलंस. तो मुरमुरीत झाला पाहिजे ना, सॉफ्ट एकदम. हे जळेल. खालचं हे काय काय टाकलं स्वामी? पाणी, तेल, साखर, मोहरी, जिरं. चलो लेके चलो चलो चलो. आमचा ढोकळा झालाय. फक्त जरा थोडा मोहरी दे त्याला. एवढंच की नाही फुलला तर आहे. अजून काय कोथिंबीर नाही. कोथिंबीर नैवेद्य दाखवलं ठेवलं. येस वी आर व्हेरी डिलिशियस पर्सन्स. आम्हाला हे गिफ्ट दिलेलं छान आहे नाही. हे गाईज सो आता जस्ट आम्ही खाली आलो. म्हणजे मी आधी निघाली घरातून आणि जयेश माझ्या मागून निघाला वॉक करायला. आणि आता मगासपासून तो एकदम हळू चालत होता आणि एकदम फास्ट आता चालतोय. एकदम फास्ट. आम्ही बिल्डिंगमध्ये जाऊन मारतोय आणि आई बाबा खाली येणार आहेत थोड्या टाईमने. जेवलो आणि खाली आलो. मग असं वाटत होतं गावात आले तिथे कोणच नव्हतं. ते एका असायच्या बिल्डिंगमध्ये तरी म्हणजे आधी जिथे राहायचं तिथे माणसांची गजबज होती. खाली दिसायची होती. हा वॉक करतात माणसं इथे येऊन जाऊन असतात सगळे. पण इथे असं नाही आहे काही. स्वतः मी वॉक करते. आणि गाईस मी हा व्लॉग इथेच एंड करते. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. उद्या भांडुपला जाणार सकाळी आणि सकाळी लवकर जाणार कारण संध्याकाळची ST आहे. आम्ही STने जाणार आहे गावी. मग परवा आम्ही सकाळी गावी पोचू. मग सगळे आहेत मोस्टली. भावा माझी, काकी, आई, बाबा, माझी मम्मी सोडून. मम्मी ह्या टाईमला येत नाही गावी. बट ठीक आहे काय करणार. सो बाय बाय. गुड नाईट. हे बघा 2 राऊंड मारला आणि बसला परत इथे. मग मी पण आली बसायला ना. जय मी हे खूप झूम इन झूम आउट करते. खाली फक्त आम्ही दोघंच आहे. आता काय करत माहितीये काय? हे बघ तिथे लाईट लागली. माव उडे होते ना, लाईट नाही लागली. ते बघा तिथे पण लागली.